नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय मित्रांनो कामाख्या देवीच्या दर्शनाला नाशिकमध्ये. तर आसाममध्ये पण एक कामाख्या देवीचं मंदिर आहे. त्याच मंदिराला प्रेरित होऊन नाशिकमध्ये पण एक निफाड तालुक्यात धरणगाव येथे मंदिर उभारलं आहे कामाख्या देवीचा. आपण तिथं दर्शनाला जाणार आहे. माझ्यासोबत आहे गोलू भाऊ आणि आमच्या आता धनु आहे. तर आम्ही आता निघतोय. तर मित्रांनो, आपण आता निघालोय कामाख्या देवीच्या दर्शनाला. निफाड पर्यंतचा रस्ता अतिशय असा मस्त होता आणि सकाळी निघाल्यामुळे काही जास्त गर्दी नव्हती. तर नाशिक पासून कामाख्या देवीचं मंदिर आहे ते 51 किलोमीटरच्या आसपास आहे. तर तुम्ही 1 ते 1.5 तासात तिथे आरामात पोहोचता. तर फायनली मित्रांनो, आपण आता धारणगाव खडक येथे कामाख्या देवीच्या मंदिराला पोहोचलोय आणि मंदिर बघू शकता तुम्ही. किती असं सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला एक पार्किंग एरिया भेटतो, जिथे खूप साऱ्या गाड्या असं लागू शकता. भाविकांची खूप मोठे अशी पार्किंग बनवली इथल्या ट्रस्टने, खूप मस्त बनवली आणि तिथं वॉशरूम वगैरेची पण सगळी सोय आहे. हे आहे मित्रांनो कामाख्या देवीची कमान आणि समोर मंदिर बघू शकता तुम्ही. किती भव्य आणि दिव्य मंदिर आहे. अतिशय असं सुंदर मंदिर बनवलंय मित्रांनो. आता मध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही, तिथं असं बोर्ड लावलाय. तरी आपण जास्तीत जास्त ट्राय करणार आहे मधली फुटेज घेण्याचा. आणि मंदिर बघू शकता किती मस्त आहे. मित्रांनो चाललंय आता मध्ये. मित्रांनो, नवनाथांच्या गाभाऱ्यात स्त्रियांसाठी प्रवेश नाही आहे. जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर बाहेरूनच तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे फक्त स्त्रियांसाठी आहे. पुरुष मात्र मध्ये जाऊ शकता आणि मधून दर्शन घेऊ शकता. नवनाथ मंदिराच्याच बाजूला म्हणजेच डाव्या साईडला कामाख्या देवीचं गाभारे आहे. गाभाऱ्यात जाताना अतिशय असं शांत आवाजात जावे. जास्त आवाज कोणीही करू नये. तिथं अतिशय अशी शांतता आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी अंगात येते. तिथे मोबाईलचा वापर जास्त कोणी करू नये. सगळ्यांनी आपला मोबाईल स्विच ऑफ किंवा सायलेंट मोडला ठेवावे. हे जे गाभारे दिसते मित्रांनो, हे कामाख्या मातेचे गाभारे आहे आणि हे महाराष्ट्रातील एकमेव आणि भारतातील दुसरं मंदिर आहे. आणि तुम्ही गाभाऱ्याची बनावट बघू शकता, अतिशय अशी छान केलेली आहे. मित्रांनो, मी बसलो आता कामाख्या देवी धरणगाव निफाड तालुक्यात नाशिकमध्ये जे मंदिर आहे तिथं बसलोय मी आता त्याच्या गाभाऱ्याच्या बाहेर. तर नवनाथांचं गाभार आहे, त्याच्या बाहेर पायऱ्या आहे, त्याच्यावर बसलो मी. अतिशय आची शांतता आणि खूप सारं असं सुख आहे नाही का इथं. म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी, वेगळीच एनर्जी की तुम्ही नाशिकमध्ये एवढ्या रहदारीत राहता, गर्दीमध्ये राहता आणि इथं आल्यानंतर तुम्हाला खूप सारे अशी शांतता भेटते. इथं खूप सारे मंदिर आहे मित्रांनो. कामाख्या देवीचं मंदिर आहे, नवनाथांचं मंदिर आहे, त्याच्यानंतर सप्तशृंगी देवी वगैरे सगळ्या देवींचे म्हणजे जे शक्तिपीठ आहे त्यांची मंदिर आहे. खूप असं भारी. आणि इथल्या लोकांना मी विचारलं की मध्ये मी फोटो वगैरे काढू का, त्यांनी मला परमिशन दिली. त्यामुळे आपल्याला मधली शूट घेता आले. अतिशय एकदम असं भारी अनुभव आहे. तुम्ही पण एकदा व्हिजिट करा. इथं जी इच्छा मागितली जाते मित्रांनो ती 100% पूर्ण होते. आता मी 2 वेळेस गेलो आहे आसामला. गुवाहाटीमध्ये जे कामाख्या देवीचं जे शक्तिपीठ आहे तिथं मी 2 वेळेस गेलो आहे. आणि असं म्हटलं जातं की कामाख्या देवीच्या दर्शनाला 3 वेळेस गेले तुमची मनातली इच्छा पूर्ण होते. मी 2 वेळेस आसामला जाऊन आलो मित्रांनो. आता 3ऱ्यांदा इथं आलो आणि इथलंही माझं दर्शन एकदम मस्त झालंय. अतिशय असं भारी दर्शन झालंय. आता जे माझे मनातली इच्छा असतील माझ्या मते ते मला पूर्ण होतीलच.
म्हणजे एक एवढी श्रद्धा आहे माझी की ते माझी मनातली इच्छा पूर्ण होते. चला आपण आता थोडंसं बाहेरचा परिसर बघू आणि तुम्हाला पण दाखवतो कसं वाटतं ते. मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी किंवा नाशिकचे जे स्थळ असतील किंवा नाशिकच्या बाहेरचे, म्हणजे आपण खूप सारे राज्य फिरतो, वेगवेगळ्या राज्यांची पण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.